Praise the Lord. Amen. We'll open our Bibles to Isaiah chapter 45 verse 22. आता वचनाकडे वळूया. यशाया 45 आणि त्यातलं 22वे वचन आपण काढू. Kindly open your Bibles to Isaiah 45 verse 22. यशाया 45 आणि त्यातलं 22वे वचन कृपया सर्वांनी काढा. Look to me and be saved, all you ends of the earth, for I am God and there is no other. यशाया 45 आणि त्यातलं 22वे वचन म्हणतं, अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे दृष्टी लावून तारण पावा, कारण मीच देव आहे आणि दुसरा कोणी नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You are one God. आपला एक देव आहे And that one God is ready to answer you. आणि तो एक देव तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. And God is saying, आणि देव म्हणत आहे, I am God मी देव आहे and there is no other beside me. आणि माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाहीये. God is speaking to everyone tonight. आज देव प्रत्येकाशी बोलत आहे. Not to just one country. आणि केवळ फक्त एका देशाशी देव बोलत नाहीये. Not just to one language. एका भाषीय लोकांशी किंवा एका देशातल्या लोकांशी बोलत नाहीये. Not just to one religion. किंवा एका धर्माशी केवळ देव बोलत नाहीये. But the whole world. तर संपूर्ण जगाशी देव बोलत आहे. And God is saying, आणि देव सांगत आहे, look to me. माझ्याकडे पहा. Not to idols, but look to me. माझ्याकडे पहा. मूर्त्यांकडे नाही, माझ्याकडे पहा. Not to people, but look to me. लोकांकडे नाही, माझ्याकडे पहा. Not to rituals and customs, but look to me. रूढी प्रथांकडे नाही, तर माझ्याकडे पहा. Not to the system, but look to me. जी काही सिस्टम आहे त्याकडे नाही, तर माझ्याकडे पहा. And be saved, says आणि the Lord. तारण प्राप्त करून घ्या असं देव सांगत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Because only God can rescue the soul. कारण फक्त देवच जीवाला वाचवू शकतो. Only God can rescue your heart. फक्त देवच तुमच्या हृदयाला वाचवू शकतो. Only God can give you the future. फक्त देवच तुम्हाला भविष्य देऊ शकतो. That's why he says, आणि म्हणून देव म्हणाला, I am the only one. मी एकटाच आहे. No copy. बाकी माझी कुठली कॉपी किंवा नकल नाही. No second option. बाकी माझा दुसरा पर्याय मी काही दिलेला नाही. I am the only one. मी एकमेव आहे. So look to me म्हणून माझ्याकडे पहा. and be you saved, says the Lord. माझ्याकडे पहा आणि तारण प्राप्त करून घ्या असं देव सांगत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, you must have done everything you could. तुम्ही कदाचित जे जमेल ते सर्व केलं असेल. You have tried rituals. आणि तुम्ही रूढी प्रथा करून पाहिल्या असतील. You have tried traditions. तुम्ही सगळ्या परंपरा पाळून पाहिल्या असतील. You must have tried all religious practices. आणि कदाचित सगळ्या धार्मिक प्रथा सुद्धा तुम्ही पाळून पाहिल्या असतील. But let me ask you, पण मला तुम्हा लोकांना एक प्रश्न विचारू द्या. do you have peace? तुम्हाला शांती आहे का? You have gone on a pilgrimage. तुम्ही गेला तीर्थयात्रेला. You have fed the poor. तुम्ही गरिबांना अन्न वाटप केलं. You have crossed mountains. तुम्ही डोंगर चढून गेला. You have done many good things. अनेक चांगली कामं आणि सत्कार्य तुम्ही केली. But again, let me ask you, पण मग परत मला तुम्हा लोकांना हा प्रश्न विचारू दे. has your prayers been answered? तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं का? Do you have rest in your soul तुम्हाला तुमच्या जीवामध्ये विसावा मिळाला का? by doing all these rituals? या सगळ्या रूढी प्रथांना पाळून Do you feel very close to God? तुम्हाला देवाच्या फार जवळ गेल्यासारखं वाटतं का? Or does it feel that heaven is silent, का असं वाटतं नाही स्वर्ग अजून शांतच आहे like brass? आणि स्वर्ग पितळासारखं शांत आहे? If that is true, आणि असं जर असेल then you need to turn to the living God. तर तुम्हाला जिवंत देवाकडे वळावं लागेल. You have to turn to the living God. तुम्हाला जिवंत देवाकडे वळावंच लागेल. Do you have answers to your problems? तुमच्या सगळ्या समस्यांना आणि प्रॉब्लेमना उत्तरं मिळाली आहेत का? No. नाही. Many have not found answers to their questions. अनेकांना आपल्या प्रश्नांची, समस्यांची आणि प्रॉब्लेमची उत्तरं मिळालेली नाहीत. That ritual, आणि ती जी काही रूढी प्रथा, that custom, आणि ती जी काही परंपरा, that tradition, ते काही तुम्ही जे पाळताय, it only gave you more things to do. त्यातून फक्त तुम्हा लोकांना अजून काहीतरी करायचंय, अजून काहीतरी करायचंय असं झालं. But it has not changed your heart. पण त्यातून तुमचं हृदय बदललं नाही. It has not changed your life. त्यातून तुमचं जीवन परिवर्तन झालं नाही. It has not changed your situation. त्यातून तुमची परिस्थिती बदलली नाही. Your heart is good. तुमचं हृदय चांगलं आहे. Your devotion is good. तुमची भक्ती पण चांगली आहे. But these things at times don't help you. पण कधी कधी या गोष्टी मदत करत नाहीत. You need God. तुम्हाला देवाची गरज आहे. You need to build a relationship with God. तुम्हाला देवाशी नातं बांधायची गरज आहे. Are you getting me, people? कळतंय ना माझ्या लोकांना मी काय म्हणतोय? A child who is lost in a crowd, जे लेकरू एखाद्या गर्दीमध्ये हरवलंय, she cries. ते लेकरू रडतं. She runs to strangers आणि ती लहान मुलगी हरवल्यानंतर अनोळखी लोकांकडे जाते and she asks for help. आणि मदत मागते. But they all walk away. पण सगळे निघून जातात. Then she hears a voice आणि मग तिला एक आवाज ऐकू येतो. and
she knows that this voice is familiar. आणि तिला कळतं की हा आवाज थोडा परिचित आहे. And that voice says, आणि तो आवाज तिला म्हणतो, my child, look to me. माझ्या लेकरा तू माझ्याकडे पहा. And there, आणि तिथे her father is standing, तिचे वडील उभे असतात. high, आणि arms wide open. तिचे वडील तिथे हात पसरून उभे असतात. And so when she looks at him, आणि मग जेव्हा ती आपल्या वडिलांकडे पाहते, she knows where to run. तिला कळतं की मी कुठल्या दिशेने धावलं पाहिजे. In the same way, हे तसंच आहे. God says, देव म्हणतो, look to me. माझ्याकडे पहा. And when you look to God, आणि जेव्हा तुम्ही देवाकडे पाहाल, you find your way home. तेव्हा तुम्हाला घरी जायचा रस्ता सापडेल. आमेन. Bible says in Isaiah 1 verse 11, यशाचा पहिला अध्याय त्यातलं 11वं वचन बायबल म्हणतं, God says, देव बोललाय, all your sacrifices mean nothing to me. तुमची सगळी अर्पण माझ्यासाठी काही अर्थ ठेवत नाही. I don't enjoy your burnt offerings. आणि मला तुमच्या होमार्पणामध्ये आनंद मिळत नाही. God says, देव म्हणाला, that ritual ती जी काही प्रथा without real devotion has no meaning. ज्यामध्ये खरी भक्ती नाहीये पण फक्त प्रथा आहे, त्याला अर्थ नाही. Bible says बायबल म्हणतं in Amos 5, आमोसाचा 5वा अध्याय 21 and 24, त्यातलं 21वं आणि 24वं वचन, God is saying, देव सांगत आहे, I hate your feasts. मला तुमचे सण नाही आवडत. I don't like your worship. मला तुमची आराधना आणि भक्ती नाही आवडत. Let justice pour like a river, न्याय नदी सारखा वाहू दे. and let fairness like a flowing stream. आणि न्याय नदी सारखा वाहू दे, झऱ्यासारखा वाहू दे. And then I will accept you. त्यानंतर मी तुम्हा लोकांना स्वीकारीन. God was speaking to the people. देव लोकांशी बोलत होता. He is saying, देव म्हणतो, you are cheating, you are lying, तुम्ही फसवताय, तुम्ही खोटं बोलताय, you are hurting others, तुम्ही एकमेकांना इजा करताय, मारामारी करताय. and then you join all the religious festivals. त्यानंतर तुम्ही सगळ्या धार्मिक सणांमध्ये भाग घेताय You are singing songs, आणि गाणी गाताय, you offer sacrifices. तुम्ही अर्पण करताय. God says, I hate it. देव म्हणतो की मला याचा तिरस्कार आहे. I need your heart. मला तुझं हृदय हवंय. I want your heart. मला तुझं हृदय पाहिजे. I don't need your rituals. मला तुझ्या प्रथांची गरज नाही. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 29 verse 1, यशाचा 29वा अध्याय त्यातलं पहिलं वचन, year after year, वर्षोनवर्ष people keep doing their holidays, लोक त्यांचे सगळे पवित्र दिवस पाळतात festivals, आणि सण पाळतात. they do all their customs. माणसं सगळ्या प्रथा पाळतात. But God says, I'm not happy, पण देव म्हणतो मी नाराज आहे, मी आनंदी नाहीये. because कारण people do all the outside stuff, लोक बाहेरनं दाखवायला सगळं करतात all the outside rituals, आणि बाहेरनं सगळ्या प्रथा पाळतात all that shows, आणि त्यावरनं जे दिसून येतं, but the heart is far away from God. म्हणजे जे दिसून येतं ते सगळं करतात पण हृदय मात्र त्यांचं देवापासून लांब आहे. They do things like robots, अशा गोष्टी करतात की जणू एखादं यंत्र किंवा रोबोट करत आहे, but there is no love, पण त्याच्यामध्ये प्रेम नाही, there is no forgiveness, त्याच्यामध्ये क्षमा नाही, there is no trust, त्याच्यामध्ये विश्वास नाही, there is no talk with the living God. त्याच्यामध्ये जिवंत देवाशी आपलं बोलणं कसं असतं ते बोलणं नाही. They think त्यांना वाटतं tradition saves them, परंपरा, रूढी, प्रथा त्यांना वाचवतात. but पण tradition with no heart is just like the dust in the wind. ज्या प्रथेमध्ये हृदय नाही ती केवळ वाऱ्यातली धूळ आहे. God is calling you tonight. आज रात्री परमेश्वर तुम्हाला उघडपणे बोलवत आहे. God is saying, देव सांगत आहे, I know you are fed up of all these things, मला माहित आहे तुम्ही या सगळ्याला कंटाळलाय, but come to me, माझ्याकडे या, because I want to build relationship with कारण you. मला तुमच्याशी नातं बांधायचंय. Turn to me. माझ्याकडे वळा, I am the real God. मी खरा देव आहे. I will save you. मी तुम्हाला वाचवीन, Only me. फक्त मीच तुम्हाला तारीन. Not your fire, not your offerings, तुमची अग्नी आणि तुमची अर्पण तुम्हाला तारणार नाहीत, not your custom, तुमच्या प्रथा तुम्हाला तारणार नाहीत, but come to me पण माझ्याकडे या and I will save you, says आणि the मी Lord. तुम्हाला तारीन असं देव सांगत आहे. Praise God. हालेलुया. If you want real blessings tonight, जर तुम्हा लोकांना आज रात्री खरे खरे आशीर्वाद हवे असतील, if you want real deliverance tonight, जर तुम्हा लोकांना आज रात्री खरी खरी सुटका हवी असेल, if you want the devil to leave you, जर तुमची मनापासून इच्छा असेल की आज सैतानाने मला सोडून जावं, if you want the curse to be lifted from your life, जर तुमची इच्छा असेल की माझ्या जीवनावरचा सगळा शाप निघून जावा, then draw close to God. एकच पर्याय आहे, देवाच्या जवळ या. Draw close to God with a heart, देवाच्या जवळ हृदयाने या with a heart like open hands. आणि असं हृदय जे उघड्या हाताचं,
and call him. आणि उघडे हात करून हृदयाने त्याचा दावा करा. And that is what God is pleased with. आणि देव त्यावर प्रसन्न होतो. Your lifting up holy hands is pleasing to God. तुम्ही दोन्ही पवित्र हात देवाकडे उचलले की देव प्रसन्न होतो. God says, I don't want anything from you. देव म्हणतो मला तुझं काही नकोय. हे I हात don't असे want वर your करा. candles. देव म्हणतो मला तुमच्या मेणबत्त्या नकोय. I don't want your incense sticks. मला तुमचे धूप वगैरे जाळणे नकोय. I want your heart. मला तुझं हृदय पाहिजे. I want your hands lifted up. मला तुझे हात असे वर गेलेले पाहिजेत. Let your hands be empty. तुमचे हात रिकामे असले तरी चालतील. Yet I will accept you. पण रिकामे हात असे मला वर करा, मी तुम्हाला स्वीकारेन. With all the offerings. सगळी अर्पण घेऊन If your heart is dark, जर हृदय तुमचं काळ्या अंधकाराने भरलं असेल, what is the use, he says? काय फायदा आहे देव म्हणतो ते सगळं करून. Because कारण the cattle on the 1,000 hills belong to me. देव म्हणतो हजारो डोंगरांवरची गुरढोरं माझी आहेत. Gold हालेलुया. and silver is mine, says the सोनं आणि Lord. चांदी माझं आहे. देव म्हणाला What will you give me? तू मला देऊन देऊन काय देणार आहेस? सगळं त्याचंच आहे. आपण काय देणार त्याला? हृदय देऊ शकतो कारण ते आपलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God says देव म्हणाला in Psalm 50 verse 15, स्तोत्र 50 त्यातलं 15वं वचन, call upon me in the days of your trouble, तुझ्या संकट समयी तू माझ्या नावाला हाक मार, and I will deliver you, मी तुला सुटका देईन and you will honor me. आणि तू माझा मान करशील. God says, देव म्हणाला when you are in trouble, जेव्हा केव्हा तू त्रासात अडकशील talk to me, त्याला माझ्याशी बोल, call me, मला सांग, मला हाक मार. not your rituals, तुझ्या सगळ्या रूढींना, प्रथांना नाही, not your customs. तुझ्या सगळ्या परंपरांना नाही, I will rescue you. मी तुला वाचवायला येणार आहे. Come with empty hands and I will rescue you. भले रिकामे हात घेऊन ये, पण मी तुला वाचवीन आणि सोडवीन. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a powerful army commander. बायबल मध्ये एका अतिशय सामर्थ्यवान लष्करातल्या अधिकाऱ्याविषयी सांगितले. He was from Syria. सैन्यातला अधिकारी होता सीरिया देशातला. He was tall, strong. अगदी उंच, पुरा, एकदम स्ट्रॉंग. He was feared by man. आणि माणसं त्याला घाबरायची. His name was Naaman. त्याचं नाव होतं नामान. When he walked through the city, हा नामान अधिकारी जेव्हा नगरात चालायचा, people stepped aside. लोक बाजूला सरायचे Children stared at him. आणि लहान मुलं बाळ त्याच्याकडे एकटक बघत राहायची. Soldiers saluted him. सैनिक त्याला सलाम ठोकायचे. He had it all. आणि त्याच्याकडे सगळं होतं. त्या नामानाकडे काही नाही असं नाही, सगळं होतं. He had power. सामर्थ्य होतं. He had gold. सत्ता होती, सोनं होतं. He had honor. त्याच्याकडे मान होता. He had victory. सन्मान, विजय, प्रतिष्ठा, इज्जत सगळं होतं. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, you can have power. तुमच्याकडे सत्ता सामर्थ्य असेल, You can have wealth. तुमच्याकडे धनसंपत्ती पण असेल, You can have fame. तुमच्याकडे नाव लौकिक प्रसिद्धी पण असेल, But only God can make you whole. पण फक्त देवच तुम्हाला संपूर्ण करू शकतो. या सगळ्या गोष्टींनी माणूस संपूर्ण होत नाही. And in this story you will come to know. आणि या कथेमध्ये नामानाच्या तुम्हाला कळेल. One morning, एके दिवशी सकाळी as Naaman stood before the mirror, नामान जसा आरशासमोर उभा राहिला, his proud face turned pale. त्याचा गर्वाने भरलेला चेहरा एकदम फिका पडला. There it was, कारण की त्याला आढळलं a small white patch on his skin. त्याच्या त्वचेवर, कातडीवर एक लहान पांढरा सट्टा पडलेला त्याला दिसला. And he hid it. आणि त्याने तो लपवायचा प्रयत्न केला. He hoped it would go on its own. त्याने आशा केली की हा जो पट्टा पडलेला आहे, चट्टा पडलेला आहे, तो जावा. But days passed. पण दिवस गेले The patch grew and grew. आणि तो पट्टा पांढरा जो पडलेला तो दिवसेंदिवस पसरत गेला, वाढत गेला. More spots came. अजून पट्टे आणि चट्टे पडले त्याच्या अंगावर. He came to know त्याला कळलं it was the dreaded disease of leprosy. अतिशय महाभयानक आजार मला झालाय, कुष्ठरोगासारखा, कोड पडल्यासारखा. It was a strange sickness in those times. त्या काळामध्ये हा आजार एकदम विचित्र होता. He wore gold. तो सोनं घालायचा, But he was dying inside. पण पहा आतून मरत होता. सोनं घालायचा पण आतून मरतोय. Naaman, the great warrior, नामान एवढा मोठा योद्धा, एवढा प्रतिष्ठित माणूस, was now a prisoner in his own skin. आता त्याच्या स्वतःच्या कातडीचा तो कैदी झाला, कारण त्या कातडीवरती चट्टेपट्टे पडायला He लागले. tried many doctors. अर्थातच त्याने अनेक वैद्यांकडे, डॉक्टरांकडे जाऊन प्रयत्न केले. He visited many temples. अनेक मंदिरांमध्ये गेला. He did many sacrifices. अनेक अर्पण वगैरे चढवली He did many rituals आणि बऱ्याच रूढी प्रथा त्याने पाळल्या and holy water. आणि पवित्र पाणी वगैरे ओतलं. He paid the priests also money. याजकांना, पुजाऱ्यांना सुद्धा पैसा, दक्षिणा सर्व दिलं He burned incense. आणि धूप जाळलं. Nothing worked. पण काही होईच ना, तो बरा होईना, Nothing worked. तो बराच होईना. He was rotting inside. आतमधून तो सडायला म्हणजे कुजायला लागला. Outside, बाहेरनं he was a great man. तो महान माणूस होता, अगदी प्रतिष्ठित.
but inside he was dying. आतून त्याला ठाऊक होतं की मी मरत आहे. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, tradition will fail you, परंपरा तुम्हाला अपयश देतील, but obedience to God will heal you पण tonight. देवाचं आज्ञापालन करून आज रात्री तुम्ही बरे व्हाल. आज रात्री देवाचं आज्ञापालन केलं तर आज रात्री बरे व्हाल. मी उद्या परवा 13वाचं पण बोलत नाही. Stop hiding your pain behind rituals. तुमच्या वेदना प्रथांच्या मागे लपवणं बंद करा. Stop hiding your sickness behind traditions. तुमचे आजार पाजार या रूढी प्रथांच्या मागे लपवणं बंद करा. Yes. हो हो म्हणजे होच आहे. Bring it to God in prayer. देवाकडे प्रार्थनेमध्ये ते सगळं आणा, And God will answer you. देव तुम्हाला उत्तर देईल. In Naaman's house, नामानाच्या घरात there was a young Israelite servant girl. बर का एक इस्रायली लहान मुलगी मोलकरीण म्हणून होती. She saw him suffer तर तिनं आपल्या मालकाला त्रास सोसताना पाहिलं, because surely he was going to lose his job. का नक्कीच आता नामानाची नोकरी जाणार. In those times, त्या काळात leprosy was a very dreaded sickness. असा हा कुष्ठरोग किंवा कोड फुटणं म्हणजे फार महाभयानक आजार मानला जायचा. They were thrown out. आणि त्यांना सगळीकडनं काढून टाकण्यात यायचं. And one day, एके दिवशी with simple words, साध्या शब्दानं this little girl said, ही लहानशी मुलगी साध्या शब्दात म्हणाली, if only my master would go and see the prophet in Israel. जर फक्त माझे मालक इस्रायल मध्ये देवाच्या संदेशाला जाऊन भेटले तर बरं होईल. Because कारण that prophet serves the living God. तो इस्रायल मध्ये जो देवाचा संदेश आहे, देवाचा सेवक आहे, तो जिवंत देवाची सेवा करत आहे. जर फक्त त्यांना जाऊन मालक भेटले तर बरं होईल. He will pray for him. कारण की ते मालकांसाठी प्रार्थना And करतात the God of Israel will heal him. आणि इस्रायलचा देव त्यांना बरं करेल. You may be a Syrian, but the God of Israel will heal you. तुम्ही असाल सीरियन किंवा अशुरी, पण इस्रायलचा देव तुम्हाला बरं करेल. Because God loves everyone. कारण देवाचं सगळ्यांवर प्रेम आहे. Naaman found hope. आणि नामानाला मग आशा आली He packed. आणि नामानाने सगळी बांधाबांधी केली. And all the gifts he could gather, he gathered. सगळी दान अर्पण वगैरे गोळा केली. All the offerings. सगळं दानार्पण वगैरे जे काही त्याला द्यायची इच्छा झाली सगळं भेट वस्तू गोळा केल्या. And he took his soldiers. आणि आपल्या सैनिकांना घेतलं And he rode across lands. आणि निघाला तो जायला. Still clinging to his pride. त्याच्या त्या गर्वाला अजूनही धरून होता, मात्र गर्व होताच त्याच्यात. Still clinging to his traditions. अजूनही त्याच्या रूढी प्रथांना तो लगटलेलाच होता, ते गेलं नव्हतं त्याच्यातनं. And when he reached Elisha, the prophet's house, आणि मग जेव्हा तो इस्रायला देवाचा हा जो संदेष्टा होता अलीशा नावाच्या त्याच्या घरी पोहोचला, he expected a grand ceremony and welcome. नामानाची अशी अपेक्षा की मी एवढा मोठा माणूस आहे तर माझं आगस स्वागत चांगलं होईल. He thought the prophet will come out त्याला असं वाटलं की तो देवाचा सेवक मला भेटायला बाहेर येईल and I will give him the offerings. आणि मी त्याला आणलेलं दानार्पण भेटवस्तू सगळं देईन I will do some traditional rituals and customs आणि आमच्या काही ज्या प्रथा असतात रूढी असतात ते करीन and he will accept my offerings म्हणजे तो सेवक माझे सगळं दानार्पण स्वीकारेल and he will wave his hand. आणि असा हात फिरवेल Maybe a sacred fire will be lit. आणि कदाचित काहीतरी पवित्र आग वगैरे येईल Then I will be healed. आणि मी बरा होईन. But पण Elisha did not even come out of his house to meet him. अलीशा देवाचा सेवक त्याच्या घरातनं बाहेर आलाच नाही ह्याला भेटायला. Instead, a servant brought a message. तर उलट अलीशाचा जो नोकर होता तो निरोप घेऊन बाहेर आला He said, आणि म्हणाला, the prophet of God said, देवाचा सेवक असं सांगत आहे, go and wash in the Jordan River यार्देन नदीमध्ये स्वतःला धुवून काढा, 7 times 7 वेळा बुडी मारा, and you will be healed. म्हणजे तुम्ही बरे व्हाल. That's what his God said. असं त्याचा देव, असं त्या सेवकाचा त्या संदेशाचा देव सांगत आहे की तुम्ही असं असं करा म्हणजे बरे व्हाल. Naaman exploded. नामान असा भडकला. What? काय? That's it? असं एवढंच? Nothing else? बाकी काही नाही? No big traditions and customs काही and मोठ्या rituals? प्रथा रुथा काही करणं नाही? Only go and dip in the water? फक्त जायचं आणि पाण्यात बुडी मारायची? That also in this dirty river? ते पण या घाणेरड्या पाण्यात? We have better rivers in Syria. आमच्याकडे सिरिया देशात चांगल्या नद्या आहेत. He turned to leave. आणि मग तो ऍक्च्युअली जायला निघाला. He was very angry. चिडला तो फार. He was still proud. मोठा माणूस होता ना, मग गर्वही तेवढाच असतो. Sometimes sickness also does not remove हो ना, pride. कधी कधी माणसाला झालेला आजार पण त्याच्यातला गर्व काढत नाही. They will die मरतील in their तसे, sickness, but they will not give up on pride. आजारात मरतील पण गर्व सोडणार नाहीत. मरेंगे लेकिन झुकेंगे नहीं, ऐसे भी कुछ लोग रहते. At least bow down before God, अरे कमीत कमी देवासमोर तरी झुक ना बाबा, because He is greater than you. कारण देव तुझ्यापेक्षा मोठा आहे का नाही? देव तर तुझ्यापेक्षा नक्कीच मोठा आहे. तू करोडपती असशील,
देव तुझ्याही पेक्षा मोठा आहे ना, मग देवासमोर तरी झुक ना बाबा. And so one of his men said, तर त्याचा एक माणूस त्याला म्हणाला, Master, गुरुदेव, if the prophet told you to do something great, would you not do it? देवाच्या सेवकाने तुम्हाला काहीतरी मोठं करायला लावलं असतं तर तुम्ही केलं असतं ना. If he had said something great, जर देवाचा सेवक काहीतरी मोठंच तुम्हाला करायला लावला असता, you would do it. तुम्ही केलं असतं ना. Then why don't you do this simple thing? मग आता सेवकाने तुम्हाला साधंसं करायला लावलंय, करा ना. It will take 10 minutes. किती वेळ लागणार? 10 मिनिटं लागतील. एवढं इगोवर आणि अहमपणावर घेऊ नका सर. Naaman paused. नामान जरा थांबला. He looked at his hands. खरं म्हटलं तर जायलाच निघाला होता आपल्या देशी, पण थांबला. त्याने आपले हात पाहिले He looked at his arms. आणि आपल्या हातांकडे बघितलं. He saw the disease was spreading. त्याला दिसत होतं, कळत होतं की माझा आजार तर पसरतच चाललाय माझ्या त्वचेवर. And his pride was killing him. आणि त्याचा गर्व मात्र एकीकडे त्याला ठार मारत होता. He rode to the Jordan River, मग तो गेला यार्देन नदीकडे. the river of humbling. नम्र करणारी नदी यार्देन. Sometimes, माणसाला नम्र करणारी नदी यार्देन. कधी कधी sometimes we have to go and come to the river of humbling. कधी कधी नम्र करणारी नदी जी असते त्या नदीकडे प्रत्येकाने यायलाच हवं. This is the river of humbling here. नम्र करणारी ही नदी आली नामानाच्या आयुष्यात. This church is the river of humbling for आणि you. आपल्यासाठी हे चर्च तुम्हाला नम्र करणारी नदी आहे. इथे आलं की गर्व जातोच आपला. इथे आलं की आपण झुकतोच देवासमोर. Praise God. काय बढाया मारणार आपण. He stepped into the muddy water. आणि मग तो चिखलाने भरलेल्या पाण्यात गेला. Once he went in, एकदा बुडी मारली, twice, दोनदा, thrice. तीनदा. His soldiers watched him in silence. त्याचे सैनिक त्याला शांततेनं बघवते की सर हे करतायत. 7 times. आणि 7 वेळेला, And on the 7th dip, 7व्या वेळेला जेव्हा तो बुडला as he came out, आणि मग बाहेर आला, his skin became clean. त्याची कातडी संपूर्ण स्वच्छ झालेली दिसली त्याला. सगळा आजार गायब. It became like a baby's skin. आणि लहान मुलांची कातडी कशी असते तशी झाली त्याची कातडी. No pain, no spots, वेदना नाही, कुठे चट्टेपट्टे पडलेले नाही, no death. कोड पुडलेलं नाही का मरण नाही. God stalled his death. देवाने त्याचं मरण थांबवलं. God can stall your death. तसं देव तुझं मरण थांबवू शकतो की आता नाही, याला आता नाही मारायचा, अजून वेळ आलेली नाही. There itself Naaman wept. आणि तिथेच मग नामान एवढा मोठा माणूस रडायला लागला. He started weeping. रडायला लागला. असा रडला ना, One word from God एक शब्द देवाकडचा changed a hopeless life. निराशमय जीवनाला बदलून गेला. देवाकडचा एकच शब्द बास असतो बेटा. No ceremony, काही तिथे सेरेमनी, सोहळा, सण काही नाही. no show, तिथं काही शोबाजी नाही. just simple faith. सिंपल साधासा विश्वास. हे आणा ते आणा काही नाही. विश्वास आणि हृदय आणा. Praise God. देवाला धन्यवाद. Religion watches, but God acts. धर्म बघतो, देव कृती करतो. फरक मोठा आहे. धर्म बघतो, देव कृती करतो. That river of humbling became the river of healing. ती नम्र करणारी नदी झाली त्याच्यासाठी, त्याला आरोग्य देणारी नदी. Praise God. देवाला धन्यवाद. This is the place of humbling. ही जागा पण आपल्याला नम्र करणारी जागा आहे. And it will become a place of healing for you. आणि ही जागा तुमच्यासाठी तुम्हाला आरोग्य देणारी जागा बनणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You have come to the river of humbling. तुम्ही नम्र करणाऱ्या नदीकडे आलाय. And God will not deny a blessing to आणि you. देव तुम्हाला आता आज आशीर्वादांसाठी मनाई करणार नाही. You came here. तुम्ही इथे आलात, You honored तुम्ही God. देवाचा मान केला. Now God will honor you. आता देव तुझा मान करेल. Naaman came back to prophet Elisha. मग नामान अलीशा संदेशाकडे परत आला And he bowed down. आणि झुकला And he त्याच्यासमोर. said, नमन केला आणि म्हणाला, Now I know आता मला कळलं that there is no God in all the world except in Israel. अख्ख्या जगात कुठे देव नाही, पण इस्रायल मध्ये देव आहे. That God is not in rituals, की फक्त रूढी प्रथांमध्ये देव नाही, not in gold, फक्त सोन्यात देव नाही, not in tradition. फक्त परंपरांमध्ये नाही. God is in a humble prayer. देव आपल्या नम्र प्रार्थनेमध्ये आहे. God is in a humble lifting up देव of आपल्या hands. नम्रपणे आपण जे हात वर करतो त्याच्यात आहे. God is in your trusting Him. देव, तुम्ही देवावर जो विश्वास ठेवता त्याच्यात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Imagine a man is drowning in a river कल्पना करा, एखादा माणूस समजा नदीत बुडतोय and he is shouting for help. आणि तो ओरडतोय की मला कुणीतरी मदत करा. But instead of grabbing the lifeguard's hand, पण त्या लाईफ गार्डचा किंवा तो जो आलेला आहे त्याला वाचवायला त्याचा हात धरायच्या ऐवजी just imagine if he's doing a dance he learnt in his village. त्याच्या गावामध्ये जो नाच त्याने शिकलेला होता
तो नाच तो तिथे करत बसला तर, according to his traditions, त्याच्या प्रथेप्रमाणे ते नृत्य जर त्याने पाण्यात करत राहिला तर, he thinks that the traditional dance will save him. त्याला काय वाटेल, पारंपरिक नृत्य आमचं जे आहे ना ते नृत्य मला आता या पाण्यातनं वाचवेल. But he keeps sinking. पण तो बुडत राहिला. Then someone yells मग कोणीतरी ओरडतं, from the shore, त्या किनाऱ्यावरनं कोणीतरी ओरडतं stop dancing, आणि म्हणतं, अरे बाबा नाचायचं बंद कर. call on to the lifeguard. तो जो आलाय ना रक्षक, त्याला हाक मार. He is right here. तो इथेच आहे बघ, He can save you. तो तुला वाचवू शकतो, त्याला हाक मार. That's how many people live today. अशा पद्धतीनं मात्र अनेक लोक आज जगतायत. They are in deep trouble. फार मोठ्या मोठ्या त्रासांमध्ये माणसं आहेत. But they keep on doing the religious rituals, पण धार्मिक रूढी प्रथा करत राहतात, hoping that those things will help them. भोळी आशा ठेवून की या गोष्टी आम्हाला मदत करतील. But पण customs cannot rescue a drowning soul. रूढी आणि प्रथा बुडणाऱ्या जीवाला वाचवू नाही शकत. Only the living God can rescue your soul. जिवंत देवच तुमच्या जीवाला वाचवू शकतो. Turn to God. देवाकडे वळा, Turn to God. देवाकडे वळा, Turn to the living God. जिवंत देवाकडे वळा. God says, I am the living God. देव म्हणाला, मी जिवंत देव आहे And there is no other. आणि कोणी नाही. हालेलुया. In the beginning, सुरुवातीला when God made our first parents, प्रारंभी जेव्हा देवाने आपल्या प्रथम पालकांना म्हणजे जगातल्या पहिल्या पुरुषाला आणि पहिल्या स्त्रीला निर्माण केलं, it was a pure and simple relationship. एक साधं निखळ शुद्ध नातं होतं त्यांचं आणि देवाचं. There were no candles, त्याच्यामध्ये मेणबत्त्या नव्हत्या, no incense sticks, त्याच्यामध्ये धुपाटणं वगैरे no नव्हतं, flowers, त्याच्यामध्ये फुलं नव्हती. just one-on-one man and God, बस एक नातं होतं माणसाचं आणि देवाचं, 1 to 1. walking and talking with God. देवाशी बोलणं, देवाबरोबर चालणं होतं. They brought nothing to God. त्यांनी देवाकडे काही आणलं नाही. God gave them everything. देवाने त्यांना सगळं दिलं. They had love, त्यांच्याकडे प्रेम they होतं, had trust. त्यांच्याकडे विश्वास होता. But when they disobeyed God, पण मग जेव्हा त्यांनी देवाची आज्ञा मोडली, they were shut out from that closeness with God. तेव्हा मात्र देवाच्या त्या जवळीकतेपासून ते लांब गेले. And all of us were shut away from God. आणि त्यांच्या सोबत आपण संपूर्ण मानव जात देवापासून लांब गेली. And today, आणि आज we don't know the living God आपल्याला जिवंत देव ठाऊकच नाही, because sin entered the world कारण पाप या जगात आलं and it brought a curse on all humans. आणि पापामुळे संपूर्ण मानव जातीवर शाप आला. And with that curse त्या शापानं came pain and suffering वेदना आणि त्रास आणले, and finally death. सर ते शेवटी मरण आणलं. But for this very purpose, पण याच कारणास्तव God sent His only begotten Son, Jesus Christ, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला, to bring us back to God. आपल्याला सर्वांना देवाकडे परत आणायला. Jesus took our sins येशूंनी आपलं पाप नेलं, and paid it on the cross of Calvary. काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशूंनी आपल्या पापांची मरून किंमत मोजली. He died on the cross येशू त्या वधस्तंभावर मेले. and then He rose on the third day मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले, to prove to mankind मानव जातीला सिद्ध करायला that He was truly sent by God. की खरोखर येशूंना देवाने पाठवलंय. Many saints have died, अनेक संत वारले, many prophets have died, अनेक संदेशे वारले, but nobody rose from the dead. पण परत मेलेल्यातनं जिवंत कोणी झालं नाही. Only Jesus rose from the dead फक्त येशू मेलेल्यातून परत जिवंत झाले, as a proof to you तुमच्यासाठी एक पुरावा म्हणून that He was sent by की God. देवाने येशूंना पाठवलंय. Beloved people, माझ्या प्रिय लोकांना, Jesus loves you. येशूंचं तुमच्यावर प्रेम आहे. He cares for you deeply. येशूंना तुमची खूप काळजी आहे. He cares for you personally. येशूंना तुमची व्यक्तिगत पर्सनली काळजी आहे. Look at everyone who came to Jesus. पहा ना तुम्ही अशा सगळ्या माणसांकडे की जे येशूकडे आले, They came for healing, आरोग्यासाठी आले. like blind Bartimaeus. जसं उदाहरणार्थ एक आंधळा बार्तिमेय नावाचा माणूस होता. He was begging on the street. तो रस्त्याच्या कडेला बसून भीक मागायचा. He didn't bring a candle to Jesus. त्याने काही येशूंच्या समोर मेणबत्त्या वगैरे जाळल्या आणल्या नाहीत. He didn't bring an offering to Jesus. त्याने काही येशूंना दारार्पण का आणि कुठलंही अर्पण आणलं नाही. When he saw Jesus pass by, पण या आंधळ्या भिकाऱ्यानं जेव्हा येशूंना तिथून जाताना पाहिलं, he cried out, तो केवळ ओरडला Jesus, आणि म्हणाला, येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करून जा. Jesus stopped. येशू थांबले. Jesus didn't say, येशू असं नाही म्हणाले, where is your incense stick? कुठे आहे धुपाटणं, Where is your flower? कुठे आहेत फुलं? No. नाही. He said, येशू म्हणाले, you called me, तू मला हाक मारली, I came. मी आलो. Now receive your sight. आता तुझी दृष्टी स्वीकार. And blind Bartimaeus saw. आणि आंधळा भिकारी त्याला दिसू लागलं.
What about the paralyzed man? मग तो लकवा मारलेला माणूस त्याचं काय? His friends brought him to Jesus. त्याच्या 4 मित्रांनी त्याला येशूकडे आणलं. No ritual, no tradition. काही रूढी नाही, प्रथा नाही, काही नाही. Just faith in their heart. केवळ हृदयामध्ये विश्वास घेऊन ते आले. And when they brought him to Jesus, आणि जेव्हा त्या मित्रांनी या लकवा मारलेल्या माणसाला येशू समोर आणलं, Jesus said, येशू त्याला म्हणाले, your sins are forgiven. तुझ्या पापांची क्षमा झाली. Take up your mat तुझी गोधडी and गुंडाळ start walking. आणि चालायला लाग. And he walked. आणि तो चालायला लागला. Look at another case. अजून एक बघू. 38 years of suffering. 38 वर्ष जो माणूस त्रासात होता. This man couldn't walk. हा एक बाबा, त्याला चालता येत नव्हतं. Lying by the pool. आणि त्या तळ्यापाशी तो पडून होता. No strength. ताकद नाही, No power. सामर्थ्य नाही, No offering. काही अर्पण वगैरे नाही. He was so poor. इतका गरीब की बस. What can he bring before God? काय तो देवासमोर आणणार? त्याच्या स्वतःकडे काही नाही. तो कंगाल 38 वर्ष आजारी. Jesus came to him and said, येशू त्याच्यापाशी तिथे येऊन त्याला म्हणाले, do you want to be well? बाबा बरं व्हायचं का? Do you want to be healed? बाबा बरं व्हायचं का? Get up. उठा, Take up your mat आपली गोधडी गुंडाळा and start walking. आणि चालायला लागा बाबा. आणि बाबा चालले. And he walked. बाबा चालले. None of these people brought anything to Jesus. यातल्या एकाही माणसाने येशूंना काही आणलं My नव्हतं. Jesus does not need anything from माझ्या you. येशूंना तुझ्याकडून काही नकोय. No coconut, no flowers, no incense माझ्या sticks, no येशूंना traditions, no customs. तुझ्याकडून काही नकोय. नारळ नकोय, रूढी नकोय, प्रथा नकोय, नारळ हार फूल काही नकोय. He says, when you come to me, येशू म्हणतात, जेव्हा तू माझ्याकडे येशील, come with hope, आशेने ये, come with faith, विश्वासाने ये, come with desire, आणि इच्छा घेऊन ये. come with trust. विश्वासानं ये, भरोशानं ये. And the same things what happened to them will happen to आणि you. ज्या गोष्टी त्या लोकांच्या जीवनात झाल्या त्या गोष्टी तुमच्याही जीवनात होतील असं येशू सांगतात. If you call on him, जर तुम्ही येशूना हाक मारली, not with rituals but with your heart, प्रथा वगैरे करून नाही, पण हृदयातून जर आवाज दिला if you say, आणि म्हणाला, Jesus have mercy on me, येशू माझ्यावर दया करा, he will come to you, येशू तुझ्या जवळ he येतील, will bless you, येशू तुला आशीर्वाद Jesus will देतील, heal you, येशू तुला बरं Jesus करतील, will deliver येशू you, तुला सुटका देतील. because he is not looking for candles, कारण येशू मेणबत्त्या शोधत नाहीये, Jesus is not looking for flowers, येशू फुलांच्या शोधात नाहीये, he is looking for you, येशू तुला शोधताय. he is not looking what you have in your hand, येशूंना तुझ्या हातात काय आहे ते पाहायचं नाही. he is looking at what you have in your heart, येशूंना तुझ्या हृदयात काय आहे ते पाहायचंय. he doesn't want what you have, तुझ्याकडे काय आहे ते येशूंना नकोय. he wants you. येशूंना तू हवाय. येशूंना तुझं काही नको. येशूंना तू हवाय. They came with nothing ते शून्य काही न घेता आले, but left with everything. पण जाताना सगळं घेऊन गेले. हे जे मी आता उदाहरणं दिली, आले येशूकडे कंगाल, जाताना झाले मालामाल, कारण झाले आरोग्यवान, मिळाली शांती आणि सुटका. Jesus never asked for candles. येशूंनी मेणबत्त्या कधीच मागितल्या नाही. He answered their cry. आणि येशूंनी त्यांच्या आवाजाला, आक्रोशाला उत्तर दिलं. Faith moves the heart of God, विश्वास देवाचं हृदय हलवतो बरं का. not your rituals. देवावरचा विश्वास देवाचं हृदय हलवतो, रूढी आणि प्रथा नाही. No candles move the heart of God. मेणबत्त्या देवाचं हृदय हलवत नाहीत रे. Just a desperate heart moves the heart of बस God. एक व्याकुळ झालेलं हृदय जर त्याचा धावा करत आहे, त्यातनं देवाचं हृदय हलतं. A simple cry, एक साधा आक्रोश, a simple sighing, एक साधं चिन्ह, have mercy on me, O God, एक साधं वाक्य म्हणणं की दे बाप्पा माझ्यावर दया कर, opens the door of blessings. बस आशीर्वादाचं दार त्यातनं उघडतं. No mat, no money, त्यामध्ये काही सतरंजा नाही, पैसा नाही, no method, काही प्रक्रिया किंवा रीत नाही. just trusting in God. बस केवळ देवावरचा विश्वास पाहिजे, काही नकोय. Jesus healed the forgotten, येशूंनी ज्यांना सगळे विसरून गेले होते अशा नाही बरं केलं. not the religious. जे धार्मिक होते त्यांना नाही. He never healed a religious person in the Bible. येशूंनी कधी बायबल मध्ये कुठल्याही धार्मिक माणसाला बरं केलेलं नाही. He didn't heal a person with flowing robes, आणि ज्यांचे असे वाहणारे झगे होते अशांनाही येशूंनी कधी बरं नाही केलं. but a repentant heart, पण पश्चातापी हृदय बरं, a neglected person, दुर्लक्षित माणूस त्याला बरं केलं. a hopeless case एक person, निराशमय माणूस त्याला बरं केलं. the poor, गरीब the त्याला बरं needy. केलं. जो गरजवंतू त्याला बरं केलं. they couldn't bring a gift to him. आणि जे त्याला काही दान अर्पण आणू शकत नाहीये त्यांना बरं केलं. Jesus said, येशू म्हणाले, don't bring me a gift. मला नको काही दान अर्पण. I myself am a gift from God to you. अरे मी तुझ्यासाठी देवाकडनं आलेली देणगी आहे, मला तुझ्या देणग्या नको आहेत.
He is the unspeakable gift. अवर्णनीय देणगी आहेत येशू आपल्यासाठी देवाकडनं आलेली. Your one whisper of faith can be louder than thousands of rituals. तुझ्या विश्वासाची एक कुजबूज तुझ्या हजारो प्रथांपेक्षा जोरात बोलून जाते बेटा. Praise God. Amen. You call him, he will come. तू हाक मार येशूंना. You cry before him, he will help you. रड येशू समोर, येशू मदत करतील. Every time. दरवेळेला. करके देखो, करके तो देखो. You don't need perfect words. तुम्हाला परिपूर्ण शब्दांची गरज नाही. You just need a willing heart. तुम्हाला इच्छुक हृदयाची गरज आहे. इच्छुक हृदय. He doesn't wait for your offerings. तुझ्या दानार्पणाची वाट येशू बघतच नाहीये. He just answers your call. येशू केवळ तुझ्या हाकेला उत्तर देता की यांनी मला हाक मारली मी चाललो. He is not looking for your performance. येशू तुझ्या सादरीकरणाकडे बघत नाहीये की हाऊ वेल आर यू परफॉर्मिंग. He is reaching for your pain. तुझ्या वेदनेला बघून येशू येतात. He is reaching for your suffering. तुझ्या त्रासांना पाहून येशू येतात. He comes for the meek. आणि जे दीन, लीन आणि नम्र आहेत त्यांच्यासाठी येशू येतात. Praise God. हालेलुया. The only thing that you need to bring before Jesus is just one thing. येशूंसमोर येताना एकच गोष्ट तुम्हाला घेऊन यावं लागेल. You know what it is? काय? Yourself. स्वतःला घेऊन ये. खुद को लेके आना. बस आहे. स्वतःला घेऊन ये. And when you call from the heart, आणि हृदयापासून जेव्हा तू दावा करशील, heaven responds to you. स्वर्ग तुला उत्तर देईल. स्वर्ग. No one who ever cried to Jesus ever went away empty. जो कोणी येशूंसमोर येऊन ओरडला आणि मागितलं तो कधी रिकाम्या हाताने गेलेला नाही. You are not too broken. तू काही एवढा तुटलेला नाही. You are not too poor. तू काही एवढा गरीब नाही. You are not too late. तू काही खूप उशिरा आलेला नाहीस. He is ready. येशू अजूनही तयार आहेत. Heaven starts not with religion, आणि स्वर्ग धर्माने सुरुवात करत but नाही. with relationship. स्वर्ग देवाशी नात्याने सुरू होतं. With a cry of faith. विश्वासाच्या वाणीनं सुरू होतं. With a shout एक of trusting God. देवाच्या विश्वासाच्या आवाजाने स्वर्गीय नातं सुरू होतं. Praise God. देवाला धन्यवाद. When I was small, जेव्हा मी लहान होतो ना, life was very hard. माझं आयुष्य फार अवघड होतं. My father had died very early in माझे life. वडील फार लवकर वारले. And we were 5 of us children. आणि आम्ही 5 भावंड आहोत. With our only mother. एक आई. Times were bad. वेळ आमची फार वाईट होती. My brother struggled with asthma. माझ्या भावाला अस्थमा म्हणजे दम्याचा आजार होता. We had no house of our own. आम्हाला स्वतःचं घर नव्हतं. We lived hand to mouth. आम्ही असं म्हणजे जेम तेम तोंडापर्यंत एखाद घास येईल असं जगत होतो. And in our struggle, आणि या आमच्या सगळ्या संघर्षात we turned to rituals. आम्ही रूढी प्रथा केल्या. I would go to church. मी जायचो चर्चला. But I had no relationship with Jesus. पण माझं येशूंशी नातं नव्हतं. We lit candles every day. आम्ही मेणबत्त्या रोज पेटवायचो. And especially during this Velankani festival. आणि खास करून वेलांकनी वगैरे हे जे सण येतात त्यावेळेला तर नक्की पेटवायचो. We used to buy wax models. आणि मेणाच्या गोष्टी मिळायच्या त्या घ्यायचो. Of houses of hearts. की घर म्हणा, हृदय म्हणा, ज्याला जे हवंय ती गरज, त्या गरजेनुसार कोणाला घर हवंय तर मेणाचं घर घ्यायचं आणि द्यायचं. And then we used to offer it. आणि जाऊन चढवायचं. Every day. रोज. For all 10 or 11 days. 10-11 दिवस जे काही ते पाळतात तसं. My mother would say. माझी आई म्हणायची. Velankani festival is here for 10 days. 10 दिवस आता आपला सण येत आहे. Every day we must offer wax items to the deity. आणि रोज जाऊन आपण आता मेणाचे त्या गोष्टी त्या दिल्या पाहिजेत. And we did it faithfully. आम्ही अगदी विश्वासूपणे ते सगळं चढवलं. But nothing changed in our lives. आमच्या जीवनात बदल काही आलाच नाही. Then came the flag hoisting of Mother Mary. मदर मेरीसाठी झेंडा वंदन व्हायचं. My brother Paul and I. माझा भाऊ, जुळा भाऊ पॉल आणि मी. We would go to that place. आम्ही जायचो तिथे. And we used to wrap the cord of the flag around our necks. आणि आम्ही काय करायचो, झेंड्याचा जो दोर आहे तो आमच्या गळ्याला असा बांधायचो. Somehow thinking that some kind of blessing will fall on us. कसं असा विचार करून की काहीतरी आशीर्वाद आमच्यावर पडेल. I mean, we did everything we knew. म्हणजे आम्हाला जे काही कळत होतं, येत होतं ते आम्ही सगळं केलं. Rituals and offerings and customs. रूढी, प्रथा, अर्पण सगळं आशीर्वादित व्हायला सगळं केलं. But still no answer. तरी पण उत्तर नाही मिळालं. No peace, no change. शांती नाही, बदल नाही. But one day I met Jesus. एके दिवशी मी येशूंना भेटलो. मला येशू भेटले. Not ritual, not tradition, but Jesus. रूढी प्रथा काही नाही, मला येशूच भेटले. He came into my life. येशू माझ्या जीवनात आले. Like cold water to a thirsty soul. आणि तानेल्या जीवावर जसं थंड पाणी पडतं ना,
My heart was filled. माझं हृदय भरलं, My life was changed. माझं जीवन बदललं. And here's the truth. आणि हे सत्य आहे, For more than 35 years, 35 वर्षांहून आज जास्त वर्ष from झाली, that day till today, तो दिवस ते आजचा दिवस, I've never offered a single candle. मी काही मेणबत्त्या वगैरे चढवलेल्या नाहीत, I've never offered a single मी flower. काही फुलं बिलं चढवलेली नाहीत, No ritual. काही प्रथा बिथा काही नाही. Instead, उलट I built a strong relationship with Jesus himself. मी येशूंशीच एक दणकट नातं बांधलं. Every morning I meet him रोज सकाळी मी येशूंना भेटतो, and he meets me. येशू मला भेटतात, And he is my strength. येशू माझी He ताकद is आहे, my portion येशू forever. माझा कायमचा वाटा आहे. And that has made all the difference in my त्यातनं life. सगळा फरक पडलाय माझ्या जीवनात. मी माझं सांगतोय. Beloved people, प्रियानो, rituals cannot save you. प्रथा नाही कोणाला तारत, Tradition cannot bless you. परंपरा नाही आशीर्वाद देत. You can do all these things, करा तुम्ही सगळं, but don't forget relationship with पण God. देवाशी नातं बांधायला विसरू नका. Praise God. देवाला धन्यवाद. Just as he did for me, he will do for you. आणि जसं देवाने माझ्यासाठी केलं तसं देव तुझ्यासाठी करेल. Read the Bible. बायबल वाचा, There you will see तिथे दिसेल these people came to Jesus as they were. ही माणसं येशूंकडे जशी होती तशी आली, They came with nothing काही न घेता आली, but left with everything. पण जाताना मात्र मालामाल होऊन गेली. म्हणजे काय, जे हवं होतं, आरोग्य म्हणा, शांती म्हणा, सुटका म्हणा, ते सगळं घेऊन गेली. Faith moves विश्वास हलतो, the heart of Jesus. विश्वास हलवतो. No येशूच्या- gifts move the heart of Jesus. विश्वास येशूंच्या हृदयाला हलवतो, दानार्पण नाही. Amen. आमेन. Only your heart can move God's hand. तुझं हृदयच देवाच्या हाताला हलवतं. One cry of mercy दयेचा एक आक्रोश is enough to receive all your answers. बास आहे तुझी उत्तरं सगळी तुला मिळवायला. Praise God. करून बघा, प्रचिती घेऊन बघा, Hope in God, देवावर आशा ठेवा. because the door opens when you hope in God. देवावर आशा ठेवली की दार उघडतच. Bible says बायबल म्हणतं in Galatians 4 verse 10, गलती 4 अध्याय 10 वचन, you are observing special days and special months and special seasons तुम्ही खास दिवस, खास महिने आणि खास ऋतू पाळता and special years, आणि खास वर्षही पाळता. but it means nothing. अर्थ त्याचा काही लागत नाही. Some people think one day is special than the other. काही लोकांना वाटतं एक दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा स्पेशल आणि चांगला आणि खास आहे. One season is better than the other. काही ऋतू या ऋतूंपेक्षा चांगले आहेत. Every day is made by God. दर दिवसाला देवाने निर्माण केलंय रे. Whether it is Saturday, Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, every day is made by God. प्रत्येक दिवस देवाने निर्माण केलाय. मग शनिवार असो, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, कुठलाही दिवस असो, Every day is auspicious if you have God in you. प्रत्येक दिवस शुभ दिन आहे जर देव तुझ्या सोबत असेल तर. Praise God. प्रत्येक दिवस शुभ दिन आहे जर देव तुझ्या सोबत असेल तर. This moon day is not special. This moon night is not special. म्हणजे फक्त पौर्णिमा असते, ती रात्र किंवा तो दिवस खास असं काही नाही. This season is not holy. हा ऋतू पवित्र वगैरे असं काही नाही. This day is not magic. आजचा दिवसच जादू करतो असंही काही नाही. Every day is magic. रोजचा दिवस जादू आहे. If you take Jesus with you every जर day. येशूंना तुम्ही रोज आपल्या सोबत घेतलं तर. Praise God. देवाला धन्यवाद. One lady shared a story. एका बहिणीनं कथा सांगितली She had been suffering from serious stomach ache आणि तिचं पोट भयंकर दुखत होतं. for a long time. She बऱ्याच tried दिवसांपासून. everything. बऱ्याच दिवसांपासून सगळे प्रयत्न तिने केले, She tried many places, अनेक जागी गेली, did all kinds of devotions. सगळ्या पद्धतीची भक्ती वगैरे पण केली, She fasted and prayed. उपवास प्रार्थना सर्व केलं, She observed special days. खास दिवस काही पाळले, Nothing worked. पण काही होईना. Then one day someone invited her to come to Jesus. एके दिवशी कोणीतरी तिला सांगितलं की तू येशूकडे ये ना. And so she asked that person, तर तिनं त्या व्यक्तीला विचारलं, what should I bring to church? येशूकडे यायचं म्हटलं की चर्चला यायचं, तर चर्चला येताना काय घेऊन Should I यायचं? bring flowers? म्हणजे फुलं वगैरे काही आणायची का? Should I bring coconuts? काही नारळ वगैरे आणायचा का? Should I bring some cloth for offering? काही कापड वगैरे काही चढवायचं का? But then they told her, तर ते तिला म्हणाले, you need to just bring yourself alone. फक्त स्वतःला एकट्याला घेऊन या आणि काही Just नको. come as you are. फक्त स्वतः तुम्ही जशा आहात तशा या बास. And so she came for one of the Saturday meetings तर एका शनिवारच्या सभेला त्या आल्या and she saw this crowd. आणि त्यांनी पाहिलं की लोकांची एवढी गर्दी And during the final prayer, आणि शेवटच्या प्रार्थनेत she cried out in pain. रडायला लागल्या, इतक्या वेदना होत होत्या, रडत होत्या. And Jesus healed her on the आणि spot. येशूंनी त्या महिलेला जागच्या जागी बरं केलं. She was standing in one corner, कुठेतरी एका कोपऱ्यात इथे उभ्या होत्या, but Jesus healed her. पण येशूंनी तिला बरं केलं. And she said, for years I have tried. आणि मग ती बहीण म्हणाली की वर्षानुवर्ष मी किती प्रयत्न I केले, did so many things. बरंच काही केलं. She said, I used to get up early in the morning ती म्हणते की मी सकाळी लवकर उठायचे and I used to do all the rituals. आणि सगळं करायचे
करायचे काय नाही करायचे I विचारा. used to fast many days. उपास तापास सगळं केलं Nothing worked. पण नाही काही मिळालं. And this Saturday, आणि हा शनिवारी I didn't even fast. मी तर उपास तापास काय केला नव्हता. I just cried out to मी Jesus. फक्त येशूंचा धावा रडून केला And He healed आणि me. येशूंनी मला बरं केलं. The message is clear, people. निरोप आणि संदेश अगदी क्लिअर आहे. Your heart is more important than your ritual. तुझं हृदय तुझ्या प्रथांपेक्षा फार महत्वाचं आहे. तू काय देतो त्याला महत्व नाही, तू ये त्याला महत्व आहे. Come to Jesus with a sincere heart. एक प्रामाणिक हृदय घेऊन येशूंकडे ये. And Jesus will meet you. येशू तुला भेटतील. Maybe you wake up very early. आणि कदाचित तुम्ही पहाटे लवकर उठा You असाल, wash yourselves. स्वतःला अंघोळ वगैरे करत असाल You light the lamp. आणि दिवाबत्ती वगैरे करत असाल, You say your prayers. प्रार्थना करत असाल, But still breakthrough is not coming. तरी तुम्हाला काही नवीन सुरुवात जी हवी आहे ती मिळत नसेल, Joy doesn't stay. आनंद राहत नसेल, That deep ache is still inside you. कुठेतरी खोल काहीतरी वेदना तरी तुमच्याकडे आहेत. Because your heart is longing for something more deeper than ritual. कारण तुझ्या हृदयाला त्या प्रथांपेक्षा सुद्धा काहीतरी खोल गोष्टीची गरज आहे. Your heart is longing for the living God. तुझ्या हृदयाला जिवंत देवाची गरज आहे. Sometimes rituals become a barrier between you and God. कधी कधी या प्रथा तुझ्यात आणि देवात एक बंधन बनतात. Yes. हो. God says, remove all this before me. देव म्हणतो माझ्या समोर नाही सगळं काढून टाक. You come close to me. मला तुझं काही नको, तू माझ्या जवळ ये. Look to me and be you saved, says the Lord. माझ्याकडे पहा आणि तारण प्राप्त करून घे, देव म्हणतो. And that's His promise for you. आणि देवाने तुला दिलेलं हे वचन आहे. Don't forget God in all the things that you do. ज्या गोष्टी तुम्ही करता त्या सगळ्या देवाला विसरू नका. Doing all that सगळं करा, and not kneeling before God, पण सगळं करून जर देवासमोर गुडघे नाही टेकले it's useless. तर काय फायदा आहे. Bringing nothing but kneeling to God will give you blessings. देवाकडे येताना काही घेऊन नाही आलो पण गुडघे त्याच्या समोर टेकले तर त्यातनं आशीर्वाद मिळतात. People make a lot of noise. लोक फार गोंगाट करतात. God says, देव म्हणतो be silent, शांत राहा. turn to me, पहिला गोंगाट बंद कर आणि माझ्याकडे शांत ये. and be saved. तारण प्राप्त करून घे. For I am God and कारण there is no other. मी देव आहे आणि कोणी नाही. Your prayer beads are not your God. तुझ्या प्रार्थनेसाठीची माळ म्हणजे देव नव्हे. Your holy days are not your God. पवित्र दिवस म्हणजे देव नव्हे. Your family traditions are not your God. पारिवारिक परंपरा म्हणजे देव नव्हे. I am your God. मी तुझा देव आहे. I am your God. मी तुझा देव आहे. Praise God. देवाला You धन्यवाद. can go anywhere, pray anywhere, anytime. तुम्ही कुठेही जा, कधी कुठेही कधी प्रार्थना करा. Bible says बायबल म्हणतं in Zephaniah 3 verse 17, सफन्या 3 त्यातलं 17वं वचन, the Lord your God is with you, प्रभू परमेश्वर तुझा देव तुझ्या सोबत आहे. a mighty warrior, महान योद्धा, the one who saves you. असा जो तुला तारतो He will take delight in you, आणि त्याला तुझ्यात आनंद मिळेल and in His love He will no longer rebuke, आणि त्याच्या प्रेमात तो धमकवणार नाही but will rejoice over you with पण singing. आनंद करेल तुझ्यामध्ये गाऊन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Just imagine कल्पना करा, a man is drowning in a deep water एखादा माणूस खोल पाण्यात बुडतोय and he tries to swim, आणि त्याने पोहायचा प्रयत्न केला but the water is too strong, पण पाणी फार प्रबळ आहे and then he sees a log आणि मग त्याला एक लाकूड दिसतं मोठं, and he grabs it, त्याला तो धरतो but it floats away. पण मग ते वाहत जातं. Then he sees a trash coming, मग त्याला काही कचरा येताना दिसतो, it sinks down. ते खाली बुडतं. Then someone मग कोणीतरी throws a strong rope कोणीतरी एक अशी जाडजूड दोरी फेकतं. from his boat, नावेतनं कोणीतरी जाडजूड दोर फेकतो and he says, hold on to that rope. आणि त्याला म्हणतो याला धर. That rope is salvation for you. ती जी दोरी आहे ना तुझ्यासाठी तारण आहे. And that man must look up. आणि मग त्या माणसाने वर पाहायला पाहिजे. He must reach out. त्या माणसाने हात पुढे केला पाहिजे. He must grab the rope. त्या माणसाने दोर हातात घेतला पाहिजे ना. My Jesus is that rope. माझे येशू तो दोर आहेत. My Jesus is that rope. माझे येशू तो दोर आहेत. स्वर्गातनं खाली टाकलाय. And God threw that rope देवाने तो दोर खाली फेकलाय that you may hold on to Jesus की तू वर बघावं आणि येशूंना धरावं. and you shall be saved. म्हणजे तू वाचशील, तारला जाशील. Everything else, बाकी सगळं, whether it is money or strength मग पैसा असो, ताकद असो or people, किंवा लोक असो, they are all weak things. सगळ्या अशक्त गोष्टी आहेत. They cannot save you. नाही तुला वाचू तारू शकत. They may leave you, तुला सोडतील त्या, but they will not help you. पण मदत नाही करणार. But my Jesus, माझे येशू He gave His own blood for you. स्वतःचं रक्त तुझ्यासाठी सांडून गेले. He poured His very life for you. स्वतःचा प्राण तुझ्यासाठी देऊन गेले.
He became like a perfect water for you आणि तुझ्यासाठी परिपूर्ण पाणी बनले. and said, म्हणाले, I have sacrificed my life for you. माझा प्राण मी तुझ्यासाठी त्यागला. Will you not go after him? त्याच्या मागे मग तुम्ही नाही का जाणार? जो आपल्यासाठी जीव देतो, या पृथ्वीवरती सुद्धा जो आपल्यासाठी जीव देतो, त्याच्यात आपला जीव अडकतोच ना. Say, मग येशूमध्ये का नाही? nobody can wash away your sins. आपलं पाप कोणी धुवू नाही शकत. Nobody. कोणी नाही. पाप नाही कोणी धुवू शकत. Imagine your heart is like a cup कल्पना करा, तुमचं हृदय एखादा कप आहे and sin makes that heart or cup dirty, आणि पाप त्या कपला त्या घाण करून सोडतं त्या हृदयाला. full of dirt, पापाने and भरून, filth. घाणीनं भरून जातं ते हृदय. and the world is trying to clean, आणि जग ते साफ करायचा प्रयत्न करतंय, but it is cleaning from the outside, पण बाहेरनं कप बाहेरनं साफ करतायत, but पण the inside is not cleansed. कपाच्या आत साफसफाई होत नाहीये. And that's what we do. आपण तेच करतो. We do rituals बाहेरनं तेच चाललंय, Prayers. प्रथा, प्रार्थना. without the inside of the cup being cleansed. आतून आपला पेला साफ झालाच नाही. No matter how much you wash on the outside, तुम्ही बाहेरनं किती घासा, the cup will look shining on the outside, बाहेरनं हा पेला चमकेल, but inside it is still dirty. पण आतून घाण है ना. अंदर का मैल कौन निकालेगा बेटा? तू बाहर से कितना भी सुंदर दिख. And then Jesus comes, मग येशू येतात he gives his own blood आणि आपलं स्वतःचं रक्त देतात and he washes the cup inside. आणि पेला आतून धुतात. He cleanses your thoughts, तुझे विचार धुतात, he cleanses your life. तुझं जीवनच धुतात. You become a new creation. तू नवीन होतो. You stop fighting, मग तू भांडायचं you थांबवतो. stop lying, मग तू खोटं बोलायचं सोडतो you start living a holy life. आणि एक पवित्र जीवन जगायला लागतो. No more guilt, no more pretending, आता दोषी भावना नाही, आता ढोंगीपणा नाही, because you know you are forgiven. कारण तुला कळलेलं असतं की मला देवाने क्षमा केलेली आहे. It's like that. हे असं आहे. Just imagine, कल्पना करा, you take a bath, तुम्ही आंघोळ केली, but then you put on the same banyan and same socks, पण तुम्ही तेच बनियन आणि तेच मोजे घातले but on top you wear a nice suit like आणि this. बाहेरनं सूट घातला असा. People will say you look very beautiful, very handsome, लोक बाहेरून बघून तुला म्हणतील की किती हँडसम दिसतोस, but inside you know आतून तुला माहितीये ना my banyan is dirty, माझं बनियन घाण आहे, my socks are smelling. माझे मोजे पण घाण वासाने भरलेत. अंदर की बात तुझे ही मालूम है ना. Say, अंदर की बात हर एक को मालूम ही रहती है कि मेरे अंदर क्या चल रहा है. you keep on changing new suits, तुम्ही नवीन नवीन सूट घाला रोज, but inside अंदर the banyan and the socks are dirty. बनियन आणि मोजे मळकेच आहेत. You know it. तुला माहिती आहे Your ना, conscience knows it. तुझ्या सद्विवेक भावाला माहिती आहे ना. अरे कुणाला फसवतोयस? See, the outside does not matter for you. बाहेर न तुला फरक पडत नाही. And this is the state of many hearts. अनेक हृदयांची अवस्था आज तशीच आहे. And but when Jesus comes, पण येशू जेव्हा येतात, his blood washes away the banyan and the socks. येशूंचं रक्त त्या बनियनला आणि मोजांना धुतं. You become more clean in the inside. मग आतून तुम्ही जास्त स्वच्छ होता. And outside you wear anything, it doesn't matter. मग बाहेरून तुम्ही काहीही घाला, काही फरक पडत नाही. My dear people, तसंच माझ्या प्रियानो, trust on Jesus. येशूंवर विश्वास ठेवा, Your life will be made. तुमचं जीवन बनेल. हालेलुया. आमेन. Jesus is in this place. येशू या जागेत आलेले आहेत. Open your heart. आपलं हृदय उघडा. God can change your life. देव तुमचं जीवन बदलू शकतो. What has not happened for years will start happening now. वर्षोनवर्ष जे झालेलं नाही ते आता घडायला लागेल. Relationship is very powerful than any ritual. नातं कुठल्याही प्रथांपेक्षा जास्त सामर्थ्यवान असतं. Relationship with God. देवाशी नातं. And that is what God is seeking tonight. आणि आज रात्री देवाला तेच हवंय आपल्याकडून. God is saying, देव म्हणत आहे, I don't want anything from you. मला तुझं काही नको बेटा, Just give me your heart. केवळ तुझं हृदय मला दे. Come as you are. जसा आहेस तसा ये. You are my child. तू माझं लेकरू आहेस. Which child goes to meet with the father bringing many gifts? कुठलं लेकरू आपल्या बापाला भेटायला जाताना दान अर्पण घेऊन जातं? Or which father says, have you brought the gifts to me? किंवा कुठला बाप आपल्या मुलाला स्वतःला भेटायला आलेला बघितल्यानंतर विचारतो की तू मला काय आणलं, काय दानार्पण आणलं, काय गिफ्ट आणली? And if you have not brought, don't come. आणि जर नसेल आणली तर मला भेटू नको जा. No father will say that. कुठलाही बाप असं म्हणत नाही हो. Because for the father, the son coming to him itself is a great reward. कारण बापाला त्याचा मुलगा त्याच्याकडे येत आहे तेच मोठं प्रतिफळ आहे. My child is coming to me, that itself is a great reward. माझं लेकरू माझ्याकडे येत आहे तेच माझ्यासाठी मोठं प्रतिफळ आहे. In the same way, तसंच
God says, you just come to me देव म्हणतो तू फक्त माझ्या जवळ ये, because I love you. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. I don't want anything from you. मला तुझं काहीही नकोय. The earth is God's. संपूर्ण पृथ्वी देवाची आहे. काय देणार आपण त्याला? What will you give him? काय देणार त्याला? संपूर्ण पृथ्वी त्याच्या मालकीची आहे. If your father owns a house, जर तुमच्या वडिलांचं स्वतःचं घर आहे, what will the child give the father? लेकरू काय देणार वडिलांना? Can he go in that same home and pick up something and say, Father, I give you this? त्याच घरातनं काहीतरी उचलून ते लेकरू वडिलांना देऊन असं म्हणेल का की डॅडी मी तुमच्यासाठी हे आणलं? Daddy will say, वडील काय म्हणतील? this house and everything in the house is mine. हे घर आणि या घरातलं सगळंच माझं आहे. What are you picking up this thing and giving it to me? काय तू घरच्या या गोष्टी उचलून मला देतो? ते आहे सगळं माझं. The earth is God's. तसं पृथ्वी देवाची आहे. You pick up anything from this earth and give it to him, he will say, this is mine. पृथ्वीवरून काही घ्या आणि देवाला द्या. देव म्हणेल हे माझंच आहे, तू माझंच मला देतो. Give your heart. हृदय दे जे Are माझं you नाही ready? आहे. तुझं हृदय जे अजून तुझंच आहे, माझं नाही आहे, ते मला दे. Yes. We give everything except our heart. आपण सगळं देतो पण म्हणतो मी माझं हृदय नाही तुला देणार. God says, keep everything to you, give your heart. देव म्हणतो तुझं सगळं तुझ्याजवळ ठेव, तुझं हृदय मला दे. Today he will touch you. आज देव तुम्हाला स्पर्श करेल. Today he will heal you. आज देव तुम्हाला आरोग्य देईल. Today he will bless you. आज देव तुम्हाला आशीर्वाद Today देईल. he will drive out आज the devil. देव तुमच्यातून सैतान हाकलून Are लावेल. you ready? तयार आहात? Then come on, pray with me. तयार असाल तर डोळे बंद करा आणि माझ्या मागून Raise one hand towards heaven. एक हात असा वर करा One hand place on the afflicted part of your आणि being दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. and cry out to God. रडून देवाचा धावा करा. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Jesus, येशू I need you. मला तुझी गरज आहे. My life is in a mess. माझं जीवन बर्बाद झालंय. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. मला आनंद नाही. I am sickly, Lord. मी आजारी आहे. I need you. मला तुझी गरज आहे. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Wash me by your blood तुझ्या रक्तात मला धुवून काढ and make me clean आणि मला स्वच्छ कर. and touch me now. मला आत्ता स्पर्श कर. Touch me now. मला आत्ता स्पर्श See, कर. Jesus is coming. बघा येशू येतात. Jesus is coming. येशू येतात. He is touching you right येशू now. तुला आत्ता स्पर्श करतात. He is touching you right now. येशू तुला आत्ता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave. सोड. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. See, Jesus has come. येशू आलेले आहेत. Jesus has come. येशू आलेले He आहेत. is touching you now. येशू तुला आत्ता स्पर्श He is करतात. healing you now. येशू तुला आत्ता बरं करतात. Something is happening in your काहीतरी life. आता तुझ्या जीवनात होत आहे. His power has come त्याचं upon you. सामर्थ्य तुझ्यावर आलेलं आहे. His healing has come त्याचं upon you. आरोग्य तुझ्यावर आलेलं आहे. His power is touching you now. त्याचं सामर्थ्य तुला स्पर्श करत आहे. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा करा. Call on the name of सगळ्यांनी Jesus. येशूंच्या नावाचा धावा Say, करा. Jesus, I come to you. म्हणा मी येशू तुझ्याकडे येत आहे. I brought nothing. मी काही नाही घेऊन आलो, Only my heart. फक्त माझं हृदय घेऊन आलो. And he will touch you आणि now. येशू तुला आता स्पर्श करतील. Every pain, प्रत्येक वेदना I command you in the मी name आज्ञा of करतो Jesus. येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या Leave in नावामध्ये. Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. Every headache, डोकेदुखी people suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे, leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Body pain, अंगवेदना vanish in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Problem in the chest, हृदयाचे आजार, be healed in Jesus' name. छातीतले आजार येशूंच्या नावात बरे होते. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Tumor, ट्यूमर, people suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर झालंय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूंच्या नावात. Ulcer, अल्सर be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. See, Jesus is touching you. बघा येशू तुला स्पर्श करतात. He is touching you. येशू तुला स्पर्श करतात. Call, call, call. सगळ्यांनी धावा करा आणि करा. Say, Jesus, touch me. म्हणा येशू मला स्पर्श कर. Jesus, heal me. म्हणा येशू मला बरं कर. Jesus, deliver me. येशू मला सुटका दे. And he will come. येशू येतील. He will come. येशू येतील. Swelling in the body, अंगावर आलेली सूज vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Skin disease, त्वचा रोग, people suffering with skin ज्या disease, लोकांना काही त्वचा रोग आहे, be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात.
bleeding trouble, रक्तस्रावाचा आजार, women having bleeding trouble. ज्या बायकांना रक्तस्राव होत आहे, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्या बायकांना आता आरोग्य दे in Jesus' name. येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात. Cancer, कॅन्सर, Lord Jesus, have mercy on प्रभू them. प्रभू येशू त्या लोकांवर दया कर, Those who are suffering with cancer, ज्या लोकांना कॅन्सर झाला, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्या लोकांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य in दे Jesus' name. येशूंच्या नावात. Tuberculosis, क्षयरोग, people suffering with TB, ज्या लोकांना क्षयरोग झाला, Lord Jesus, touch them. Be प्रभू येशू careful. त्यांना स्पर्श कर, सांभाळून ना सांभाळून, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Lord. धन्यवाद प्रभू, Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Piles problem. मूळ व्याधाचा आजार, People suffering with piles. ज्या लोकांना मूळ व्याध झालाय, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूंच्या नावात, In Jesus' name. येशूंच्या नावात. Arthritis. संधिवात, People suffering with ज्या arthritis. लोकांना संधिवात झाला, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा, In Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who cannot lift up their hands, ज्या लोकांना आपले हात उचलता Lord येत नाही, Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर, and put your power in them तुझं सामर्थ्य त्यांच्यात घाल and let them be healed in Jesus' आणि ते name. बरे होऊ दे येशूंच्या नावात. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up and walk in Jesus' उठा आणि name. चालायला लागा येशूंच्या नावात. Rise up and walk in उठा आणि Jesus' name. चालायला लागा येशूंच्या नावात. Skin disease, त्वचा vanish in रोग Jesus' येशूंच्या name. नावात निघून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Heart problem, हृदयाचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Stone in the kidney, किडनी झालेले खडे let it be squashed in Jesus' name. येशूंच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद Come प्रभू. on, say it. Jesus, heal me. म्हणा येशू मला बरं Jesus, कर. bless me. म्हणा येशू मला आशीर्वाद Jesus, दे. deliver me. म्हणा येशू मला सुटका दे. Every devil सगळा सैतान which is attacking the people, जो लोकांवर हल्ला करतो, I command you in Jesus' तुला name. येशूंच्या नावात मी आज्ञा करतो, Leave you devil. सोड या लोकांना येशूंच्या Leave you devil in the name सोड of या लोकांना Jesus. येशूंच्या नावात. Every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, सैतानी शक्त्या leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात. Leave you devil in सोड the name of सैताना Jesus. येशूंच्या नावात. You are defeated by तू Jesus हरलेला on the आहेस. cross. येशूंनी तुला वधस्तंभी हरवलं. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Come on, you also say. तुम्ही पण म्हणा, Say, devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in म्हणा Jesus' name. चेटूक येशूंच्या नावात मला सोड. Divination, leave me in Jesus' name. तंत्र मंत्र विद्या येशूंच्या नावात मला सोड. Curses, leave me in Jesus' name. शाप येशूंच्या नावात मला सोडू दे. Poverty, leave me in Jesus' दारिद्र्य name. येशूंच्या नावात मला सोडू दे. Fear, leave me in Jesus' भीती name. येशूंच्या नावात मला सोडू दे. Poverty, leave me in Jesus' name. गरिबी दारिद्र्य येशूंच्या नावात मला It सोड. is going away. ते सगळं जात You devil, you go. सैताना जा तू In Jesus' name. येशूंच्या नावात. Jesus is here. येशू इथे आले, Jesus has come. येशू आलेले He आहेत. is touching the people. येशू लोकांना स्पर्श He is करतात. blessing the people. येशू लोकांना आशीर्वाद He देतात. is healing the येशू people. लोकांना आरोग्य देतात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, whatever they need, give it to them. प्रभू या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या Those दे. who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Bless them, Lord. आशीर्वाद दे या लोकांना Every दे बाबा. broken homes, reunite, Lord. प्रत्येक तुटलेलं घर एकत्र कर. People who are in debts, remove them from their debts. कर्जबाजारी लोकांना कर्जातून बाहेर काढ. Those who want to fly abroad, help them, Lord. ज्यांना परदेशी जायचंय त्यांना सहाय्य कर. Remove all hurdles in their life सगळ्या अडचणी त्यांच्या जीवनातून काढून and टाक. give them a breakthrough in their त्यांना life. नवीन सुरुवात दे येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. Amen, amen. Amen.